नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश म्हात्रे. मुंबई कला केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. सर, आज आहे गणपतीचा 4था दिवस आणि 4थ्या दिवशी म्हणजे आपल्याला स्पेशल इन्व्हिटेशन आलं आहे भावनाताईकडून. तर आता आपण तिथे भांडूप गावात जाणार आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉगमध्ये मजा येणार आहे. तर चला आता आपण जाऊन भेटतो तुम्हाला भांडूप गावात. तर आता आपण आलेलं आहे भांडूप गावात. तिथे रसिक मोगरे, राहुल मोगरे आणि मोगरे फॅमिलीचा गणपती असतो. तिथे डेकोरेशन बघण्यासारखं असतं. तर चला जाऊ आपण डायरेक्ट आता त्यांच्या घरी भेटूया. मोगरे फॅमिलीमध्ये दरवर्षी वेगवेगळं काहीतरी ऑडियन्सला दाखवतात. तर यावेळी काय केलं देखावा आपण, आपल्याला पण काय आयडिया नाही. तर आपल्या रसिकदादांनी फोन केला, तसंच आपण आलो. थोडं लेट येणार होतं 5 दिवसानंतर. तर चला जाऊया आता डायरेक्ट भेटतो डायरेक्ट देवाच्या रूममध्ये, जिथे गणपती बाप्पाची मूर्ती आणि आकर्षक देखावा केला आहे. चला भेटतो तिथे. तर आता आपण जाऊया. मोगऱ्यांचा विघ्नहर्ता आहे त्या घरात जाऊ. बघू शकता हे समोरच घर आहे. एवढ्याशा छोट्याशा घरात आपले मोगरे ब्रदर्सनी ते डेकोरेशन बनवलं. काय बनवलं यावेळी राहुलला? मी शिवनेरी किल्ला आणि काल्पनिक गड आणि त्याच्या आतमधलं दाखवायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही बघू शकता. चला तर आता आपण आतमध्ये जाऊया, बघूया कसं डेकोरेशन केलं आहे ते नक्की एक्झॅक्ट. हा त्यांचा एंट्रन्स आहे. जे बोलतात ना, आपल्याला गड किल्ल्यावर जाता येत नसेल तर आपल्याला इकडे भांडूप गावात मोगऱ्यांचा विघ्नहर्ता आहे, त्यांनी डेकोरेशन बनवलेलं आहे शिवनेरी किल्ला. तर तिथे येऊन त्याचं दर्शन करू शकतात. त्याचा ॲड्रेस आणि पूर्ण डिटेल्स मी आपण बायोमध्ये वगैरे टाकेलच. तर इथे अवश्य भेट द्या. तर त्याला आता आपण आतमध्ये जाऊया, बघूया आतमध्ये काय काय कसं काय बनवलं आहे त्यांनी, काय काय दाखवलं आहे. त्याला आतमध्ये भेटतं तुम्हाला. तर ही किल्ले शिवनेरीची पहिला त्यांनी स्वतः आतमध्ये घराच्या आतमध्ये एंट्री केल्यावर त्यांनी पूर्ण थोडक्यात माहिती दिली. पूर्ण माहिती तर देऊ शकत नाही, कारण घर पण छोटं आहे आणि छोट्या घरात एक अप्रतिम कलाकृती आणि डेकोरेशन साकारलेलं आहे. दरवर्षी वेगवेगळं असतं डेकोरेशन. आता शिवमुद्रा आहे बघा, हे तोफ आहे महाराजांचं आणि हा पाळणा आहे आणि ही आपली तलवार आणि ढाल आहे. आणि वरती आपल्याला दाखवलेत मावळे, जसं आपल्या शिवनेरी किल्ल्यावर आहे ना तसंच त्यांनी डिटेल्समध्ये सगळे दाखवलेलं आहे. तिथे हे सगळं आहे बघा. तर आता आपण घराची एक वॉल बघितली, आता घराची आपण दुसरी वॉल बघूया. दुसऱ्या वॉलवर काय काय कलाकृती प्रतिकृती साकारलेल्या आहेत तर त्या दिसतील तुम्हाला. तर या साईडला आता आपण ही एक वॉल बघितली. आता या दुसऱ्या साईडला आलेलं आहे. तिथे वाघनखं वगैरे ठेवलेले आहेत, तलवारी ठेवलेल्या आहेत महाराजांच्या. बाजीप्रभू देशपांडे आहेत, अन्य मावळे पण आहेत. ही राजमुद्रा आहे वरती छोट्या ह्याच्यात, आणि त्याच्याच खाली बरोबर राजमुद्रेच्या बरोबर खाली तुळजाभवानी मातेचा मुखवटा आणि एक सुंदर कलाकृती देवीची मळवट वगैरे भरून पूर्ण सजवलेलं आहे. त्याच्या खाली महाराज आहेत आपले. इथे पण मावळे दाखवले वेगवेगळ्या प्रकारचे. शिवनेरी किल्ल्याची सजावट केली आहे त्यांनी. त्या तिन्ही भावांना भेटूया. तर दादा, आपल्याला किती दिवस लागले बनवायला सगळं? 40-45 दिवस गेले बनवायला. ते पण फक्त नाईट करूनच, कामावर येऊन करून एकदा करायचं. नाही, कामावरून येऊन परत डेकोरेशन करून परत दुसऱ्या दिवशी सकाळी कामाला जायचं. हे कसं तुम्ही मॅनेज केलं तिघांनी? कल्पना होती की हे साकारायचंच आहे आणि त्यासाठी कितीही मेहनत लागली तरी ते पूर्ण करायचंच होतं. आणि याच्यात आपण काय काय वस्तू वापरल्या आहेत? 95% डेकोरेशन आपलं इको फ्रेंडली आहे. ओनली पेपर, कार्डबोर्ड आणि जे रिसायकलेबल मटेरियल आहे तेच यूज केले जातात. आणि रसिकदा, तुला एक क्वेश्चन विचारतो
आता रात्रभर कामं करणार, परत सकाळी कामाला जाणार, परत दुसऱ्या दिवशी कामं करणार, हे कसं मॅनेज केलं तुम्ही? गणपती बाप्पासाठी कितीही स्ट्रगल करायचं झालं तरी ते मान्य होतं आणि आज तुम्ही बघताय त्याचं माझं चीज झालेलं आहे. म्हणजे जे मला घडवायचं होतं ते माझ्या हातून घडलेलं आहे. जी तुमची 40 दिवसाची मेहनत आहे ती प्रत्यक्षात उतरलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. पूर्ण एकदम छोटीशी खोली आहे आणि त्या छोट्याशा खोलीमध्ये एवढं सारं डेकोरेशन त्या भावासांनी वापरलं आहे. इकडे जागा नाही रूममध्ये, तरी त्यांनी किल्ला वगैरे पण, किल्ल्याची प्रतिकृती वगैरे सगळी साकारली आहे बघा. तर आता आपण पहिला क्वेश्चन केला, रसिक दादा केला, नंतर सिद्धांत दादा केला. आता आपण राहुल दादा क्वेश्चन करूया. राहुलदा, या मूर्तीचे मूर्तिकार कोण आहेत? आम्ही मूर्ती विरारवरनं आणतो. मूर्तिकार आहे सुहास जगदाळे. हे पहिला पूर्वी मुंबईलाच असायचे मोठे कारखान्यात काम करायला, पण त्यांनी आता स्वतःचा कारखाना विरारला टाकला आहे. 25 वर्ष झाले म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स आहे मूर्ती घडवण्याचा. पण आम्ही गेले 4 वर्ष झाले सुहास दादाकडनं आम्ही मूर्ती आणतो विरारवरनं. ती मूर्ती तुमची इको फ्रेंडली असते? हां, शाडूची मूर्ती आहे. शाडूची मूर्ती असते, कारण ऍक्च्युली रस्त्याला खड्डे वगैरे खूप आहेत, त्याच्यामुळे ती आणताना पण तुम्हाला थोडा त्रास वगैरे सहन करावा लागत. सकाळी 8 वाजता जातो तर रात्री 2-3 वाजता येताना कंप्लीट 24 तास जातात मूर्ती आणायला. पण काळजीपूर्वक आणावी लागते कारण की रस्त्याची कंडिशन तशी आहे. पण पूर्ण खात्री घेतली जाते आणि आम्ही एकदम काळजीपूर्वक मूर्ती घेऊन येतो. ओके, तर हा आपला बाप्पा किती दिवस आहे तुमच्याकडे? असा दरवर्षी आमचा अनंत चतुर्थीपर्यंत असतो, पण यावर्षी 21 दिवस ठेवण्यात आले. म्हणजे आमच्या घरच्यांचा डिसिजन होता आणि 21 दिवस ठेवण्यात. आणि अजून एक क्वेश्चन तुम्हाला, आपल्या जर ऑडियन्सला ही व्हिडिओ बघून कुठल्या ऑडियन्सला यायचं असेल तर त्यांना एक्झॅक्ट ॲड्रेस वगैरे कसं आहे, तुम्ही प्रॉपर तुम्हाला डिटेल्समध्ये ॲड्रेस सांगा. म्हणजे ऑडियन्सला कोणाला बघायला यायचं असेल हा सुंदर शिवनेरी किल्ल्याचा डेकोरेशन, तर ते बघायला येऊ शकतात. तुम्ही प्रॉपर डिटेलमध्ये ॲड्रेस सांगा आपल्या ऑडियन्स. आम्ही सर्वांना आवर्जून विनंती करतो का हे डेकोरेशन आणि आमच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला यावे. आणि आमचा प्रॉपर ॲड्रेस आहे मोगरे हाऊस, फेमस गल्ली, भांडूप गावात गणेश मारुती मंदिर आहे. तिथे आल्यानंतर कोणालाही विचारलं फेमस गल्ली श्रीकृष्ण क्रिकेट क्लब मोगरे हाऊस तर कोणी आणून सोडेल. म्हणजे तर इझी आहे तुम्हाला भेटायला. आणि असा बाप्पाचं दर्शन घ्यायला असं काय टाइम वगैरे असतो का, कधी पण येऊ शकता तुम्ही? तुम्ही कधी येऊ शकता. आम्ही रात्रभर जागा असतो, तुम्ही कधी येऊन दर्शन घेऊ शकता. ठीक आहे.
तर मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघितला असेल, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर तिथे कोणाला मोगऱ्यांच्या विघ्नार्थाचं दर्शन घ्यायला जात असेल, या रील्स या व्हिडिओ बनवायला जायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या घराचा ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. तर चला भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.